नमस्कार. आज आपण माळशिरस तालुक्यातील नेवरे या गावामध्ये आहोत. नेवरे या गावामध्ये आठवडी बाजार नेहमी भरत असतो. प्रत्येक आठवड्याला हा आठवडी बाजार भरतो. तसं नेवरेकरांना आठवडी बाजार काय असतो हे सांगायची काही गरज नाही, परंतु आज या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा बाजार आठवडी बाजार भरलेला आपण पाहतोय. नेवरे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरे या शाळेतील बालचमूंनी आज या ठिकाणी आठवडी बाजार भरवलेला आहे. तर या आठवडी बाजारामध्ये या लहान लहान अशा विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत व खाद्यपदार्थाचे कोणकोणते स्टॉल आहेत हे आपण या ठिकाणी संपूर्ण हा सविस्तर बाजार या ठिकाणी कशा पद्धतीचा भरलेला आहे हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर आपण पाहूया नेवरे गावातील या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने भरवलेला आठवडी बाजार. आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी ज्या वस्तू आपल्याला घरगुती दैनंदिन जीवनासाठी लागतात अशा ज्या वस्तू लागतात त्या सर्व प्रकारच्या वस्तू या आज बाजारामध्ये ठेवल्या आहेत. त्या आपण प्रत्येक स्टॉल हा आपण या ठिकाणी आपणाला फिरवून दाखवत आहोत. या ठिकाणी सुरुवातीला कलिंगड हे या ठिकाणी विक्रीसाठी मांडलेलं आहे. कलिंगडाबरोबरच जे आपण कुरवड्या पापड्या ज्या म्हणतो याही या ठिकाणी विक्रीसाठी मांडलेल्या आहेत. लहान दिदी आहे. काय आहे दिदी विक्रीसाठी? शेवग्याची शेंगा आहे, लिंबू आहे. शेवगा शेंग लिंबू कितीला आहे? शेवग्याची शेंग 10 रुपये. 10 रुपये एका शेवग्याच्या पेंडीची किंमत आहे. दोडका आहे, कोथिंबीर, पालक भाजी आहे. ज्या वस्तू आपणाला घरगुती लागतात अशा सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आहेत. कशा आहेत बाळा वांगी? 20 रुपयाला पावशेर आहे. 20 रुपये पावशेर. किलो कसे होतात? किलो 80. 80 रुपये किलो. 70ला भेटते. 20 रुपये पावशेर, 70 रुपये किलो ही वांगी आहेत. लिंब मांडलेले आहेत. कशा आहेत बाळा? 10 रुपयाला येते 4. 10 रुपयाला 4. 4. काय काय आहे? कोबी, भोपळा, कोथिंबीर. कोथिंबीर, कोबी, भोपळा. आलं कसं आहे? आलं 10 रुपये छटाक. 10 रुपये छटाक. या वस्तूंची विक्री करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो अगदी बघण्यासारखा आनंद आहे. काही पालक या ठिकाणी खरेदीसाठी आले आहेत. कुठला आहे गाव? नेवरे. नेवरे. कोण आहे? मुलगा का मुलगी? मुलगी आहे. मुलगा 9वीला आहे. 9वीला आहे. इथं शाळेत कोण आहे का? मुलगी आहे की? आहे का? काय म्हणलं विक्रीसाठी आज त्यांनी? विक्रीसाठी कांदे, बटाटे, वाटाणा, मिरची. कसा वाटतोय आपल्याला हा उपक्रम? एक नंबर आहे. छान आहे. हो छान आहे. झाली का खरेदी? खरेदी चालू करायची आता. चालतं. कितीला आहे? 10ला. 10ला. हा. ठीक आहे. 10ला. शेवग्या शेंगा आहे, चॉकलेट आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आठवडी बाजारचे स्टॉल ह्या लहान विद्यार्थ्यांनी आपण लावलेले पाहतोय. काय आहे? मुळं. मुळा कसा दिलाय? 5ला 2. 5ला 2. आणि शेंगा एवढा गट्टा 5ला. एवढा गट्टा 5 रुपये. वांगी कशी आहे ती? 15ला एक गट्टा. 15ला 1. 15ला एक गट्टा. ठीक आहे. मक्याची कणसं आहेत, बीट आहे जे रक्तवाढीसाठी लागतं. कितीला आहे बाळा? 10ला. 10ला. 10ला एक का? हां. 10 रुपयाला एक बीट. चांगल्या पद्धतीचा आठवडी बाजार या ठिकाणी भरलेला दिसून येतोय. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान यावं यासाठी या शाळेने भरवलेला हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा उपक्रम या ठिकाणी आपण पाहतोय. काय बाय? कोबी. कोबी किती दिला? 20 रुपये. 20 रुपये.
हे काय आहे? पॅट कसं देत आहे? 200 रुपये 200 रुपये. काय दुकान आहे का घरी? कुठून आणलं? इकात कितीला आहेस? 7वी. सातवीतील विद्यार्थी आहे. सगळ्यात जास्त जर आपण पाहतोय तर खाद्यपदार्थाच्या स्टॉलवरती गर्दी जास्त दिसून येते. पालक आहेत आपल्या समवेत. नमस्कार. नमस्कार. कुठला आहे गाव? नेवरे. नेवरे. झाला का बाजार? हां चालू झाला आता, अजून घेतलं नाही. पण नेवऱ्यात या आठवडी बाजार असतोय हां आणि आज या ठिकाणी या लहान विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार भरवला. कसं हो. वाटतंय आपल्याला? अतिशय छान उपक्रम आहे शाळेचा. हां. लहान विद्यार्थ्याला जेणेकरून व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावं ह्यासाठी हा उपक्रम शाळेने राबवलेला आहे. चांगला उपक्रम आहे. अतिशय छान, एकदम चांगला. आपलं कोण आहे शाळेत? आपले विद्यार्थी आहेत की. हो. चल ठीक आहे, धन्यवाद. आता आपण खाद्यपदार्थाचे स्टॉल पाहणार आहोत. या ठिकाणी काय आहे दिदी? पॅटीस. कितीला एक? 10ला. 10ला एक पॅटीस आहे. पॅटीस यांनी विक्रीसाठी या ठिकाणी मांडलं आहे. पाणीपुरी दिसते. किती वेळा आहे दिदी? 6वीला. हां. काय काय आहे आपल्याला? पाणीपुरी आहे फक्त. पाणीपुरी आहे. घरून बनवली का विकत आणली? घरून बनवली आहे. घरून बनवलेली ही पाणीपुरीचा स्टॉल या ठिकाणी आहे. खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर जास्त गर्दी आहे. खाद्यपदार्थाबरोबरच थोडं मंडईकडे गर्दी केली तर थोडं बरं होईल. या बोला. नमस्कार. हां. मी शहाजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरे येथे बाल आनंद बाजार डेच्या निमित्तानं आम्ही पालक म्हणून आनंद घेत असताना अतिशय छान प्रकारचं मुलाने उपक्रम राबवले आहेत. बऱ्याचपैकी पेठ कशी निर्माण झाली तशीच आज शाळेमध्ये मोठी बाजारपेठ निर्माण करण्याचं मोठी बाजारपेठ निर्माण लहान मुलांनी केलेली आहे. अतिशय छान उपक्रम बघून आनंद वाटला की कमीत कमी आमच्या अंदाजे एक 5-50 हजार रुपयाची उलाढाल होईल, एक 50 हजाराची उलाढाल होईल अशा प्रकारचा बाजार आज ह्या शाळेत उपलब्ध झालेला आहे. नेवऱ्याचा जो आठवडी बाजार आहे त्याच्यामध्ये ह्यात काय फरक वाटतो का आपल्याला? नेवऱ्याचा जे आठवडा बाजार आहे ह्या बाजाराचा आणि ह्या बाजाराचा सेमच, म्हणजे जेवढा गुरुवारचा प्रत्येक गुरुवारी नेवऱ्याला आठवड्याचा बाजार असतो त्याच पद्धतीचा उलाढाल त्या पद्धतीचा उत्साह आज ह्या बाजाराला निर्माण झालेला आहे. शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान हे आलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक शाळांनी हा उपक्रम राबवावा असं वाटतं का? 100%. प्रत्येक शाळांनी हा उपक्रम राबवावा. 100%. धन्यवाद सर. आपण बघतोय या ठिकाणी शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान ही यावं यासाठी प्रत्येक शाळांनी, छोट्या मोठ्या शाळांनी हा उपक्रम राबवावा असं या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे जे सदस्य होते यांनी सांगितलं. खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत. समोसा दिसतोय, चकली दिसते, स्प्राईट दिसते. काय किती वेळाच बघा? 6वी. काय काय ठेवलं विक्रीसाठी? चहा, समोसा, लस्सी, समोसा कितीला लावला? 10 रुपये विक्री आहे समोशाची. भरपूर स्टॉल आहेत या ठिकाणी. पाणीपुरीचा स्टॉल आहे. किती वेळा आहे? 6वी. कसं दिली पाणीपुरी? 10ला 5. 10ला 5. घरून आणली का विकाय? घरून तयार करून आणली. पाणीपुरीचा स्टॉल आहे. बघूया त्या दीदीने या ठिकाणी काय विक्रीसाठी मांडलंय. काय आहे दीदी? लस्सी आहे. कशी देतेस? 10 रुपयाला 1 ग्लास. 10 रुपयाला 1 ग्लास. हां. घरून बनवले का असे विकत आणून विकता? घरून बनवली. घरून बनवलेली लस्सी आहे. 10 रुपयाला 1 ग्लास हा विक्रीसाठी या ठिकाणी मांडलेला आहे. खारमुरे आहेत. खारमुरे या ठिकाणी मांडले आहेत. गुलाबजामुन दिसत आहेत. किती वेळा आहेस दीदी? 7वीला. 7वी. काय आणलं विक्रीसाठी? खारमुरे आणले आहेत. खारमुरे आहेत विक्रीसाठी. काय आहे दीदी याच्यात? रसना. कितीला आहे तो? 10ला 10 रुपयाला 1 ग्लास. 1 ग्लास रसना आहे. गावचे प्रतिष्ठित नागरिक सुरेश बापू पाटील हे आपल्या समवेत आहेत. बापू नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कसं वाटतंय आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी लहान विद्यार्थ्यांनी बाजार भरवला? लहान मुलांना खेळाचं त्यांचं वैयक्तिक म्हणजे आपलं प्रॅक्टिकल ज्ञान प्राप्त होण्यासाठी हा जर ते वर्षी नेवरे
शाळेनं केलेला उपक्रम आपण 2-3 वर्ष चालू केला तिथे एकदम छान वाटतं. आनंदी बाजार म्हणायचं याला. आनंदी बाजार. हां. आपला नेवराती बाजार असतोय हां. त्या बाजारात ह्यात काय फरक वाटतो का? त्याच्यात आणि ह्याच्यात जमीन आसमानचं. तिथं फक्त घ्यायचं न तिथं व्यवहार झाला. इथं सगळ्यांनी कळलं पाहिजे आपल्या लहान लेकरं काय करते ती, आपली मुलं काय करते ती, ह्याच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. ह्याच्यातनंच पुढची भावी पिढी निर्माण होणार आहे ना. प्रॅक्टिकली त्यांना अनुभव आला पाहिजे. त्यामुळं सर्व शिक्षकांचं, आमच्या शाळा समितीच्या सगळ्या सदस्याचं, अध्यक्ष सर्व सदस्याचं, सर्वांचं सहकार्य आहे. शिक्षणाबरोबरच या ठिकाणी व्यवहार ज्ञानही मिळालं पाहिजे. हो, यासाठी प्रत्येक शाळाने हा उपक्रम राबवावा असं वाटतं का बापू आपल्याला? 100% ती कंपल्सरी केलं पाहिजे आणि वर्षातनं 2 वेळा केलं पाहिजे. म्हणजे हायस्कूलपासनं 10वीपासनं खालच्या मुलांनी ती कंपल्सरी केलं पाहिजे. म्हणजे हा आठवडी बाजार हा वर्षातनं 2 वेळा 2 वेळा compulsory- केला पाहिजे. 2 वेळा केला पाहिजे. 1 वेळ नाही, 2 वेळा केला पाहिजे. ती कळतंय. खरेदी केली का बापू? आता आणलं होतं 2,000 3,000 आता एवढं राहिल्यात आहे. बघू काय सगळ्याच घ्यायचं. संपूर्ण जायचं? सगळ्याच घ्यायचं. तिथे एक ठिकाण भरून ठेवलंय, कुणाला न्यायचं असलं तर न्या. धन्यवाद बापू. प्रत्येक शाळाने हा उपक्रम या ठिकाणी राबवावा आणि हा कंपल्सरी हा एक आपण शाळेत विषय जसा शिकवतो ना त्या पद्धतीने कंपल्सरी व्यवहार ज्ञानी असणे येण्यासाठी आठवडी बाजारात भरवावा असं बापूंनी सांगितलं. काय आहे तिथे? पाणीपुरी आणि भेळ. पाणीपुरी भेळ. भेळ बनवतेस का जाग्यावर इथं? हो. किती लावली भेळ? 10ला 10 रुपयाला काय प्लेट आहे काय? प्लेट. 10 रुपयाला प्लेट भेळ आहे. आप्पे दिसत आहेत. आप्पे आहेत का काय? हो. कितवीला आहेस? 7वीला. 7वीचे विद्यार्थी आहे. आप्पे विक्रीसाठी ठेवले आहेत. झाले का नाही काय पैसे सकाळपासून? हो. झाले. किती झाले? 20 रुपये झाले. काय काय आणलं बाळवण ह्याच्यात? पाणीपुरी. पाणीपुरी कितीला लावली? 10ला 5. 10ला 5 पाणीपुरी. अरे वा. काय आहे? पॉपकॉर्न. पॉपकॉर्न आहे. कितीला आहे? 10. 10 रुपयाला पॉपकॉर्न. पाणीपुरी का? काय ते? इडली 10ला 3 आहे पण एक ठेवली. बरं. 10ला 3 इडली आहे. विकली का? हा. हे काय आणलं तिथून? सरबत. सरबत आणलाय. झालं का विक्री? कितीला देतेस? एक ग्लास 10ला. 10 रुपयाला 1 ग्लास सरबत. काय आणलं? गुलाबजामुन कितीला आहे? 10ला 2. 10ला 2 गुलाबजाम. घरी बनवलं का? हो. दीदी काय आणलं तू? पाणीपुरी. कितवीला आहेस? 7वीला. पाणीपुरी जा का विक्री होते का? कशी लावली? 10 रुपये 5. 10 रुपयाला 5. काय आणलंय? मसाला दूध. मसाला दूध. हां. घरी बनवून आणलंय. हां. कसं देता? 10 रुपयाला. 10 रुपये 1 ग्लास. 1 ग्लास. झाली का विक्री? हो झाली. मसाला दूध या ठिकाणी आहे. दालचा राईस 20 रुपये. संपला का? काय आहे की कितीला आहे? 20ला. 20 रुपयाला दालचा राईस. कितवीला आहे? हा. कितवीला आहेस? 6वी. 6वीचे विद्यार्थी आहे. दालचा राईस आहे या ठिकाणी 20 रुपये. पाणीपुरी पाणीपुरी कसं आहे? 10ला आहे. 10ला पाणीपुरी 10ला प्लेट. 10ला प्लेट पाणीपुरी. काय भेळ कितीला आहे? 10ला प्लेट आहे. 10ला प्लेट. संपलेलं दिसतंय का? आहे नाही आहे की. आहे का? विकलंय का? किती झाले? 30-40 रुपये झाले. 40 रुपये झाले. चालू आहे विक्री. पालक येत आहेत, खाणारे लोक येत आहेत. या ठिकाणी गर्दीच गर्दी पाहायला मिळते. गुलाबजामुन काय? गुलाबजामुन. गुलाबजामुन कसं आहे? 5ला 10. 5ला. हे दिदीनं या इकडे. झालं का खायचं? झालं की. कसं वाटतंय आता या ठिकाणी काय काय खाता तुम्ही? सँडविच पाणीपुरी. काय काय खाल्लं? सँडविच पाणीपुरी. किती पैसे आणले आता? 60 रुपये आणले. संपले का? नाही अजून 30 रुपये बाकी. संपून जावा इथून ना. कसं वाटतं या ठिकाणी आज तुम्ही बाजार बघताय? छान वाटते. खूप छान वाटते. आम्ही आता 8वीत गेलोय. आम्ही पण आधी केलता असा बाजार. केलता का? बरं खाण्याबरोबर तिकडं मंडई थोडी खरेदी करा की. होय. हा मंडई घरची सगळी खरेदी करते. तुम्हालाही त्याचं ज्ञान आलं पाहिजे. नाही आम्ही बाजारला डायरेक्ट. आठवडी बाजारात जाता? हां. डायरेक्ट शाळेला जायचंय त्यामुळं घरची सगळी मंडळी. शाळेतून डायरेक्ट इकडे आला का? नाही तासावरनं डायरेक्ट इकडं आलो. ठीक आहे. काय आहे तिथे? लिंबू सरबत. हा? लिंबू सरबत लिंबू सरबत कितीला आहे?
10 रुपयाला 10 रुपये लिंबू सरबत. काय आहे बाळा? लस्सी. लस्सी हे अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी राबवलेला आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लस्सी हे शरीराच्या दृष्टिकोन अतिशय चांगला पदार्थ हा मानला जातो. काय लस्सी कितीला दिली? 20ला. 20 रुपये. हा. ग्लास देता का? नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? दयानंद पाटील. दयानंद पाटील. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद पाटील हे आपलं समोर आहे. पाटील साहेब, कसं वाटतं आज या ठिकाणी नेवऱ्यातला बाजार आपण बघता आणि आज या लहान विद्यार्थ्यांनी भरवलेला बाजार ह्यात कसं वाटतं आपल्याला? ह्याच्यात आता नेहमी आठवडा बाजार आणि ह्या बाजारात जमीन आसमानाचा फरक आहे. फक्त आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलासनी आणि लहान मुलासनी जी काय व्यावहारिक ज्ञान आहे ती येण्यासाठी किंवा त्याच्यात अजून भर पडावी ह्यांच्यात म्हणून हे आनंदी बाजार भरवत आहे. आता किती वर्ष झाला आपण या ठिकाणी बाजार भरवत आहे? आता हे साधारण आम्ही 4-5 वर्ष होतात भरवतो. पहिल्या सुरुवातीच्या वर्षापासून आणि आताच्या ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो का आपल्याला? भरपूर फरक वाटतोय. आधी सुरुवातीला जरा थोडं कमी होतं प्रमाण, परत वरचेवर मुलांचं प्रमाण वाढत गेलं आणि त्यांच्या उत्साहानं ते स्वपूर्तीनं म्हणजे हे करतात ते आणतात समजा. म्हणजे मुलामध्ये उत्साह वाढतो. धन्यवाद पाटील साहेब. पाटील साहेबांनी सांगितलं की पहिल्या वर्षी सुरुवातीला थोडं प्रमाण कमी होतं, परंतु जसजसं यामध्ये कालावधी होत गेला तसं विद्यार्थ्यांमध्येही उत्साह वाढलेला दिसून येतोय. चला आणखीन आपण काही स्टॉल बघूयात. काही पालक आहेत त्यांच्याही आपण मुलाखती घेणार आहोत. काय आणलं बाळा? लिंबू सरबत. किती झाले पैसे? 150 आणि सांगा 180. 180 झाले. हां. कितीला लावला ग्लास? 5ला 1. 5ला 1. हां. लिंबू सरबत आहे. कोण आहे विद्यार्थी? पालक का तुम्ही? शिक्षक. हां, शिक्षक आहात. कसं वाटतं या ठिकाणी आज आपण बाजार भरवला? आमचा गेल्या वर्षी पण बाजार चांगल्या पद्धतीने भरला होता आणि ह्यावेळेस पण चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद गावकऱ्याकडून मुलांकडून मिळत आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुपटीनं बाजार भरलेला आहे. त्यामुळं असंच वर्षे असाच बाजार फुलत जाईल असं मला वाटतं शिक्षक या नात्याने. किती होते विक्री साधारणतः संपूर्ण बाजार? साधारणतः 50,000पर्यंत उलाढाल जाते. 50,000पर्यंत उलाढाल जाते. आता ह्यावेळेस 10-20 हजार रुपयांनी वाढेल असं एकंदरीत ह्या गर्दीवरून वाटतंय. गेल्या वर्षी 50,000 झाले. हां, गेल्या वर्षी 50 झाले. धन्यवाद सर. या ठिकाणी विद्यार्थ्याचे पालक ही या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी केलेली आपण पाहतोय. काही ताई आपल्या समवेत आहेत. ताई, कसं वाटतं या ठिकाणी आज बाजार? खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय. म्हणजे लहान मुलांनी बाहेर जरी कुठं काय करायचं म्हणलं स्वतःचं तरी त्यांना म्हणजे माहितीसाठी ही खूप छान कार्यक्रम राबवला आहे शाळेत. झाली का खरेदी आपली? आत्ता चालू केलं, आत्ता चालू आहे जस्ट. कोण आहे आपलं या ठिकाणी? मुलगी आहे. बाजार भरवला त्याने? हो, बाजार भरवला. चांगला उपक्रम वाटतोय का आपल्याला हा? हो, खूप छान वाटतोय आणि असंच मला वाटतंय प्रत्येक शाळेतल्या मुलीने शिक्षकांनी हा कार्यक्रम राबवलाच पाहिजे, कारण ह्याच्यातनं मुलांनी खूप शिकायला भेटते. आता या ठिकाणी तुमचे कोण आहेत? मुलगी. मुलीने या ठिकाणी विक्री करून ज्यावेळेस घरी येते त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा वाटतो आपल्याला? खूप छान वाटतं आणि तो आनंद बघून आम्हालाही खूप आनंद वाटतो. म्हणजे काहीतरी तिला म्हणजे काहीतरी आपण पण स्वतः काहीतरी केले त्याच्यामुळे तिला पण खूप आनंद वाटतो ना आम्हाला पण तिचा आनंद बघून आम्हाला पण खूप आनंद. धन्यवाद ताई. झाला का बाजार? हो, आता चालू केलाय. कसं वाटतंय आपल्याला? खूप छान वाटतंय. आपल्या मुलांचं आपण स्वतःहून कौतुक बघितल्यानंतर खूप छान वाटतंय. बाजारात ज्यावेळेस ते विक्रीला बसतात त्यावेळेस त्यांना व्यवहार ज्ञान वाढतं असं वाटतं का? हो, वाढतं. बाहेरचं ज्ञान थोडंफार तर जनरल नॉलेज तरी त्यांना कळतं बाबा विकायचं कसं, विकत घेणारी कसं, ही प्रत्येक गोष्टी त्यांचा अनुभव येतो ना. आत्तापासूनच अनुभव आल्यावर पुढं त्यांची सेटिंग व्यवस्थित होते ना. धन्यवाद ताई. या ठिकाणी विक्रीसाठी चिरमुरे दिसत आहेत. आणखीन बऱ्याच काही वस्तू आहेत. काय आहे बाळानो? दोडका. कसा दिलाय? बोला. 10 रुपयाला. 10 रुपयाला? काय 10 रुपयाला? दाखव मला. दोडका. कुठला आहे दोडका? दाखव चल.
काय बरं चला कोण आहे ते मंडई आणली भरपूर दीदी ना. दीदी किती वेळा आहेस? 6वीला. काय काय आहे विक्रीसाठी? माझं बटाटे, वांगी, टोमॅटो. बटाटे 30, 20 रुपये पावशे. किलो कसे होते? किलो का 80. तर जे घरगुती लागणाऱ्या वांगी आहे, टमाटे आहेत, बटाटे आहे, या सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी मांडलेल्या आहेत. किराणा दुकानातील वस्तू दिसत आहेत, कुरकुरे आहेत, काय काय आहे? सर्व काय व्हील्स कुरकुरे, सोनपापडी, बिस्किट, खारी शेंगदाणे. 5 रुपयाला एक. किती वेळा आहेस? 6वीला. 6वीचे विद्यार्थी आहे. किराणा दुकानातील वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी मांडलेत. चिंच आहे, द्राक्ष आहे. काय आहे तिथे? ही चिलीमिली कितीला आहे? 10 रुपयाला एक पॅकेट. चिलीमिलीचं पॅकेट आहे, 10 रुपये विक्री आहे त्याची. चिंच आहे आणि द्राक्ष आहे. काय विकतं ह्याला महत्त्व नाही. या ठिकाणी त्यांचं व्यवहार ज्ञान वाढावं या दृष्टिकोनातून हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे. काय काय आहे बाळा? लिंब. कितीला आहेस? 10ला 3. 10ला 3 लिंब आहेत. कोथिंबीर आहे, शेवगा शेंगा आहे. काय काय आहे? टमाटर, पावटा, घेवडा आणि शेवग्याची शेंग. टमाटा, घेवडा शेंग आणि शेवगा शेंग. वस्तूची नावं एवढी जर या ठिकाणी कळली तरी पण या विद्यार्थ्यांसाठी भरपूर समजलं असं आपल्याला म्हणावं लागेल. काय काय आहे दीदी? वांग. आणि ही काय? हीच आहे. काय आहे तुझी? शेपू आणि मेथी. शेपू आणि मेथी. किती वेळा आहेस? 4थीला. 4थीच्या विद्यार्थिनीला शेपू आणि मेथी भाज्यांची नावं कळतायत. काय काय आहे? पालक आणि कोथिंबीर. पालक, कोथिंबीर आहे विक्रीसाठी. हरभऱ्याचा डहाळा दिसतो या ठिकाणी. काय तिथे? हरभरा कितीला आहे? 10ला. 10 रुपयाला हरभरा. तुझ्याकडे काय? टमाटा कसं दिला? 10 किलो. 10 किलो. बरं असं ते टमाटा विक्रीसाठी ठेवला आहे. काय बाळा? काय? लिंबू. एवढं मोठं लिंबू आहे. कितीला आहे? दुसरीचा विद्यार्थी आहे. ही काय भाजी कुठली आहे? पालकाची भाजी आहे. शेतकऱ्याच्या पोरांना काय सांगायची गरज नसते. काय? हा, कवटाच्या वड्या. कवटाच्या वड्या. हा. कशा बनवले ते? आणि बनवले. बरं. कशा देतात? हा, कसं देत आहे? 2 रुपयाला, 4 रुपयाला 2. 4 रुपयाला 2 देऊ का? हा, विकतंय का? हा देऊ का? येतो माघारी येताना खातो बाळा तुझ्याकडं. अंडे आणले विक्रीसाठी. कसे लावले अंडे? 7 रुपयाला एक. 7ला एक. महाग होते जरा. नाही दिशा आहे का अंडा? विक्री ठीक आहे. अंडे आहेत विक्रीसाठी. कोथिंबीर आहे, कोथिंबीर स्टॉल. कुठली भाजी आहे बाळा ही? हा, मेथी. मेथीची भाजी आहे. काय आणले? काय? कांद्याची पात. कांद्याची पात आणली या. किती खपले? एक. सर्व स्टॉल आपण या ठिकाणी फिरून पाहतोय. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नेवरे या शाळेतील शिक्षक आणि जे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य आहेत त्यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला दिसून येतोय. काय आहे? काय आणलं या? चिवडा. कितीला आहे? 5 रुपयाला. 5 रुपयाला. चिवडा आणला विक्रीसाठी लहान विद्यार्थ्यांनी. 5 रुपये पॅकेट. काय आहे दीदी? हरभऱ्याची भाजी. कितीला लावली? 10ला. 10 रुपयाला हरभऱ्याची भाजी. शेवगा शेंग काय?
20 रुपयाला. 20 रुपये शेवगा शेंग. कुठला आहे मावशी? कोंढरपट्ट्यातलं. कोंढरपटा. झाला का बाजार? झालाय. हो. काय काय घेतलं? बटाटी, ककडी, घेवडे शेंग, शेवगे शेंग, कोथिंबीर, मेथीची भाजी, वडापाव. कसं वाटतंय आपल्याला या ठिकाणी? छान वाटते. चांगला वाटतंय उपक्रम? हो. आठवडी बाजार तुम्हीच करता का? हा. तिथला नेवऱ्यातला? कधी माणसं करतात, कधी आम्ही येतो. बरं बरं. तिथल्या बाजारात आणि इथं काय फरक वाटतंय का? छान वाटते तिथल्या परिस्थितीत. हो. रेग्युलर बाजारापेक्षा इथं बरं वाटतं. छान वाटते. धन्यवाद. काय काय आहे? मिसळ पाव. तुम्हीच खाताय का? नाही, घ्या की तुम्हाला पण. घ्या की तुम्हाला. आम्हाला पण. हा. विकलं का काय? विकलं की. कसं लावलंय? 25 ला एक. 25 रुपयाला एक मिसळ पाव. बरं, येतो माघारी आता ना. काय आहे तिथे? पॅटीस आणि वडापाव. पॅटीस वडापाव. किती लावलं पॅटीस? 10 रुपये. विकतंय का? हो. किती झाले पैसे? 60 रुपये झाले ते. संपतंय सगळं? हो. ठीक आहे. पॅटीस आहे, वडापावचा स्टॉल आहे. सध्या जे खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत त्याच्यावरती जास्त गर्दी पाहायच मिळते. काय? वडापाव. वडापाव हो. कितीला आहे? 10ला. 10ला एक वडापाव आहे. काही पालक आहेत आपल्या काय समजत? नमस्कार. नमस्ते. कुठला आहे गाव? नेवरे. नेवरे. काय बाजार खरेदी केला का नाही? केलाय बाजार केलाय. केला का? केलाय. कसं वाटतंय आपल्याला बाजार पाहून? मोठा बाजार भरला चांगला उपक्रम आहे. चांगला उपक्रम आहे शाळेचा. विद्यार्थ्याला ज्ञान, बाजारातलं आर्थिक व्यवहारात ज्ञान मिळतंय. शैक्षणिक ज्ञान तर हे भेटतंच, परंतु या ठिकाणी हा उपक्रम म्हणजे राबवलं कसं वाटतं आपल्याला? चांगला आहे शाळा. चांगला आहे. पोरा दृष्टिकोनातनं चांगला आहे उपक्रम. चांगला उपक्रम आहे. चांगला. नेवऱ्याचा जो आठवडी बाजार असतो त्याच्यातून ह्यात काय फरक वाटतो का? त्याच्यापेक्षा मोठा भरला आहे बाजार. शाळेच्या रेग्युलर बाजारापेक्षा मोठा बाजार भरला. प्रत्येक शाळांना हा उपक्रम राबवावा असं वाटतं का आपल्याला? 100% प्रत्येक तालुक्यातल्या शाळेने राबवावा कार्यक्रम. धन्यवाद सर. नमस्कार. काय नाव आहे? नवनाथ कदम, नेवरे. नवनाथ कदम. कसं वाटतं आज या ठिकाणी एवढ्याशा छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी आज विक्रीसाठी घरगुती ज्या वस्तू लागतात त्या विक्रीसाठी मांडल्यात, कसं वाटतं आपल्याला? अतिशय चांगलं वाटतं. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या त्यांच्या भविष्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो. त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळू शकते. आणि हा बाजारमध्ये जवळजवळ भरपूर प्रमाणात भाजीपाला आलेला आहे. आणि 100% जो भाजीपाला आला आहे त्यातली 100% भाजी पूर्ण विक्री होणार, त्यात काय शंका नाही. आणि गावकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे. गावकऱ्यांचा प्रतिसाद आहे. आणि यासाठी मुख्याध्यापक देशमुख सर असू द्या, त्यांचे दळवी सर असू द्या, त्यांचं ते बाजार असू द्या, नंतर संगीत खुर्ची असू द्या, त्यानंतर शालेय जे सर्व काही उपक्रम आहेत, क्रीडा स्पर्धा असू द्या, त्यानंतर आपलं वक्तृत्व स्पर्धा असू द्या, त्यानंतर गॅदरिंग असू द्या, मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. अतिशय चांगला प्रतिसाद नेवरे गावातून मिळतो. म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा शिक्षक वृंद असतील त्यांचं काम चांगलं वाटतंय का? हो. मी शिक्षण शाळा व्यवस्थापन समितीवर 2 वर्ष काम केले. मी काम केले. मी आता सध्या नाही, आता नवीन बॉडी झाली तयार ना. आमचे सहकारी मित्र दयानंद पटेल सध्या अध्यक्ष आहेत शाळा व्यवस्थापन समिती. त्यांनी त्यांचं जे कार्य चालू आहे अतिशय चांगलं कार्य चालू आहे. आणि शाळेला नियोजन अतिशय चांगलं आहे. आणि ह्यामध्ये गावकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. सर्व गावकऱ्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिली जाते. आज मी पाहिलं या ठिकाणी बरं का, अगदी जिल्हा परिषद शाळा असूनही या ठिकाणी विद्यार्थ्याची गर्दी भरपूर आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येतो. काय वाटतं? विद्यार्थ्याचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. आणि तालुक्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर 1ली ते 7वी अशा 2 किंवा 3 शाळा राहिलेत. 1ली 7वी झेडपी शिक्षण घेणारे विद्यार्थी. काही ठिकाणी काय झालं आहे 1 ते 4 फक्त वर्ग आहेत. 5वी नंतर हायस्कूलला जावं लागतं. तसं नेवरे गावात नाही. 1 ते 7 अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिक्षण दिलं जातं. अतिशय शिक्षण चांगल्या दर्जा दिलं जातं. आणि त्यांचा जो स्टॉप आहे नेवरे गावामध्ये अतिशय चांगला स्टॉप आहे. आणि एकही शिक्षक कमी नाही विषयी म्हणजे पूर्ण प्रत्येक वर्गाला 1 शिक्षक आहे. काही ठिकाणी काय होतं 5 वर्ग असतात, 2 शिक्षक असतात. 2 शिक्षकावर लोट होतो शिक्षणाचा ना. असं नेवऱ्यामध्ये सध्या काय 1 ते 7 शाळा आहे. आणि जवळजवळ मला वाटतं 11 का 12 स्टॉप आहे शिक्षक. सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी पालकांना काय सांगाल आपण?
सर्वांनी आपली मुलं का नाही सरकारी शाळेत पाठवली पाहिजेत. कसं आहे खाजगी शाळेत बी पाठवलेत पाहिजे, पण ज्या त्या विद्यार्थ्याचा कल बघून पाठवलं पाहिजे. कसं आहे गुणवत्ता बघून ज्या त्या विद्यार्थ्या आपल्या पालकांनी शक्यतो झेडपीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद सर. काय नाव सर? राजू धुरोळे. काय झाला का बाजार? चालू आहे बाजार, झाला आहे बऱ्यापैकी. आता नेवरे गावचे सरपंच आहेत झुरळे साहेब, यांनी या ठिकाणी या लहान विद्यार्थ्यांनी जो बाजार भरवलेला आहे यामध्ये खरेदी करण्याचं काम या ठिकाणी ते करतायत. कसं वाटतं आहे सर आपल्याला? चांगला आहे, मुलांसाठी चांगला आहे. आर्थिक व्यवहार त्यांना समजेल त्यामुळं चांगली गोष्ट आहे. चांगला उपक्रम आहे असं वाटतं? चांगला उपक्रम आहे शाळाचाही. प्रत्येक शाळाने हा उपक्रम राबवावा. प्रत्येक शाळेने हा उपक्रम वर्षातून एकदा तर घेतला पाहिजे. त्यामुळे मुलांचं आर्थिक नॉलेज वाढणार आहे. त्यामुळे हा उपक्रम राबवला पाहिजे. गावकऱ्याचा प्रतिसाद वाटतोय का आपल्याला? चांगला आहे ना, इथून पण आणखीन वाढेल थोडा. किती होते विक्री? विक्री बऱ्यापैकी होईल, तरी 1,00,000 रुपयाची उलाढाल वाटतं इथं. होईल. झुरळे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी 1,00,000पर्यंत या ठिकाणी विक्री होऊ शकते आणि अतिशय चांगला उपक्रम या जिल्हा परिषद केंद्र शाळा नेवरे यांनी राबवलेला आहे. झाली का खरेदी? झाली. होय. पिशवी लय बारकी आणली या. पिशवी पण आता इथंच विकत घेतली ना. असं आहे काय? बरं. काय काय घेतलं? त्यामध्ये मेथी आहे, नंतर स्वीटकॉर्न मकाचं कणीस आहे, त्यानंतर कोथिंबीर आहे. घरचा रेग्युलर बाजार कोण करतं? वडील करतात. वडील करतात. कसं वाटतं आता बाजार करताना? आज इथं भारी वाटतंय ना. लहान मुलांचा बाजार असल्यामुळे अतिशय आनंद होतोय ना. आनंद होतोय. धन्यवाद. थँक्यू. या आठवडी बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी गावातील काही ज्येष्ठ मंडळी पण या ठिकाणी आली आहेत. पाटील आहेत आपल्या समवेत. झाला का बाजार पाटील? बाजार अजून मी नाही खरेदी केला, पण उत्साह चांगला आहे. प्रत्येक पालकांचा ह्या लहान बाळांसाठी उत्साह चांगला आहे. आज अजून बऱ्याच जण पालकांचा फोन येते ते सरांना की बाजार आहे का, आम्ही निघालो आहे. त्यामुळे आज आनंदाचं वातावरण वाटतंय. दुसरं काय कामच सुसन असं एन्जॉय करावं वाटतं शहरात. आज ज्याला आनंदी बाजार म्हणलं. आनंदी बाजार आहे, बरोबर आहे की. आनंद वाटतोय. आज कुणाला बसवलं आपण? आपली कन्या आहे 6वीला आहे, संचिता पाटील 6वीला आहे. 6वीला. हां. आज या ठिकाणी बाजारात ज्यावेळेस त्यांची विक्री केली जाते आणि घरी ज्यावेळेस ते येतात त्यावेळेस कसं त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद कसा वाटतो? आनंद असा वाटतो की आज वर्षातला सगळ्यात मोठा दिवस वाटतो त्या लहान बाळांसाठी. प्रत्येक शाळाने हा उपक्रम राबवावा असं वाटतं. हो बरोबर आहे की, राबवायच पाहिजे. राबवायला पाहिजे. हां. पण आपल्या शाळेला भरपूर उत्साह आहे, पालकांचा पण आणि विद्यार्थ्यांचा पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं खाऊ गल्लीला जास्त गिराईक आज शाळेमध्ये. खाद्यपदार्थ आहे. हां, खाऊ गल्ली सगळीच मुलांनी आणले आणि सगळीच पालकं आलेली मान्यवर तिथे जाऊन खातात. बरं, ठीक आहे. त्यामुळे उत्सवांचं वातावरण चांगलं आहे. आपल्या समवेत या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नेमकं या ठिकाणी हे कशा प्रकारचं वातावरण निर्मिती या ठिकाणी झाली. सर नमस्कार. नमस्ते. किती वर्ष आज या ठिकाणी बाजार भरवत आहे आपण? आता मी तर गेल्या जुलैमध्ये इथं आलो आहे. त्याच्यानंतरचा हा पहिला बाजार बघतोय मी या ठिकाणी. पालकांचा, गावकऱ्यांचा प्रतिसाद उत्तम असल्याचं दिसून आलं आहे, कारण हा माझा पहिलाच अनुभव आहे शाळेतला. त्याच्यामुळं प्रतिसाद एकदम चांगला आहे. बाजार भरवण्यासाठी काय परिश्रम घ्यावा लागला का आपल्याला? बाजार भरवण्यासाठी परिश्रम म्हणजे मुलांना अगोदर तुम्ही काय काय आणणार आहे, तुमच्या शेतामध्ये काय उपलब्ध आहे, तुम्ही काय करू शकता, म्हणजे असं इनोव्हेटिव्ह जे काय करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. शिवाय मुलं ही बहुतांश मुलं शेतकरीची असल्यामुळे त्यांच्या शेतात भाजीपाला ही अशा बऱ्याच वस्तू मिळतात. तर त्याचं नियोजन अगोदर आम्ही वर्गवार सगळ्या शिक्षकांनी केलेलं होतं आणि तशा सूचना मुलांना सांगितल्या होत्या. त्याच्यामुळं आज आपण बघतो की हा बाजार जो भरला आहे तो वैविध्यपूर्ण आहे सगळं. आणि मुलांनी काहीतरी नवनिर्मिती करणं किंवा इनोव्हेटिव्ह असं काहीतरी करणं ते आपल्याला दिसतंय आज इथं. वर्गामध्ये आपण शिकवत असताच विद्यार्थ्यांचं भरपूर असं तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेता, परंतु या ठिकाणी आज शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञानाचं शिक्षणही मिळालं पाहिजे असं वाटतं का आपल्याला? हो, अगदी बरोबर आहे. वर्गात 4 भिंतीच्या आत बसून जे शिक्षण मिळतं ते औपचारिक शिक्षण म्हणतो आपण त्याला. आणि प्रत्यक्ष अनुभूतीतून जे शिक्षण आहे हे अनौपचारिक प्रकारचं शिक्षण आहे की आपल्याला
समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान कसं मिळवायचं त्याच्यासाठी असे उपक्रम उपयोगी ठरतात. मुलांना व्यवहार ज्ञान कळतं, बाजारातलं बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी चालतात कशा चालतात याविषयीची त्यांना यातनं एक कल्पना येते आणि भविष्यामध्ये त्यांचं लाईफ जे आहे त्या लाईफमध्ये माणूस कुठं ना कुठं समाजामध्ये जात असतो, वावरत असतो, तर त्यावेळेस आपण कसं राहिलं पाहिजे, आपल्याकडे चांगुलपणा कसा पाहिजे, ह्या गोष्टीसुद्धा ह्यातून मुलांना शिकता येतात. धन्यवाद सर. अगदी गोसावी सरांनी या ठिकाणी सांगितलं की शैक्षणिक ज्ञानाबरोबरच त्यांना व्यावहारिक ज्ञान ही मिळणं ही काळाची गरज आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्यालाच नोकरी मिळेल ही शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पोरानं पिकवलेला जे माल आहे तो त्यांना विकता आला पाहिजे असंही या ठिकाणी सरांनी सांगितलं. काही पालक पण खरेदी करताना आपण पाहतोय. आपल्यासमवेत नेवरेगावचे नष्टे डॉक्टर हे या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये विद्यार्थ्याचा जो आठवडी बाजार भरला आहे खरेदीसाठी आले. डॉक्टर साहेब कसं वाटतंय? अत्यंत सुंदर उपक्रम आहे. ह्या वयात जर मुलांना व्यवहार कळलं तर ह्याचा उपयोग खरंच आपल्याला देशाला होईल आणि घरातला प्रत्येक माणूस जर अशा पद्धतीनं आपल्या मुलाला व्यवहार शिकवत असेल तर मला वाटतंय पुस्तकाची विद्या घेऊन शहाणं होण्यापेक्षा ह्याच्यातच माणुसकी आहे आणि माणूस मोठा होईल. झाली का खरेदी आपली? हां, मी भरपूर खरेदी केली. खरेदी करायचा उद्देश नव्हता, परंतु एक विद्यार्थ्यांना कळावं व्यवहार कसा असतो ह्या हिशोबानं मी बऱ्याच पोरांशी चर्चाही केली. 50 रुपये दिले तर पोरं अगदी हिशोब करूनच निम्म पैसे माघार येतात. व्यवहार समजतोय पोरांना आणि खरं गणित हित आहे. आपण जी शाळेत शिकतो A+B कंसाचा वर्ग त्याचा उपयोग होत नाही, पण व्यवहारामध्ये शिकत असताना बाजारामध्ये जे गणित असतं ते वेगळं आणि शाळेतलं गणित वेगळं. पण समाजामध्ये जर माणूस मोठा व्हायचा असेल तर व्यवहारातलं गणित शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक पालकांनी या ठिकाणी शिक्षणाबरोबर थोडं घरी पण विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला व्यवहार ज्ञान द्यावं असं वाटतं का? अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कसं माणूस शाळेत शिकून किती जरी मोठा झाला तर व्यवहार कळेल असं काय नाही. माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला माणसातला माणूस कळला पाहिजे आणि ते कळायचं असेल तर पहिल्यांदा व्यवहार कळावा लागतो. कारण जग हे पुस्तकावर चालत नाही, जग हे अंतर्गत सुधारलेल्या मनाच्या व्यवहारावर चालतं. त्यामुळं लहान मुलांना व्यवहार कळला पाहिजे. मी हा बाजार बघून एवढा आनंदी झालो. खरं माझ्या वयाच्या 67व्या वर्षापर्यंत मी बाजार बघितला पण बाजारातला असा हसणारा खेळणारा आनंद नाही पाहिला. धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय मोलाचं तुम्ही या ठिकाणी बोललात. थँक्यू. प्रत्येक पालकांनी हा आपल्या जे पाल्य आहेत त्यांना व्यवहार ज्ञान अगोदर शिकवलं पाहिजे. जगामध्ये वावरत असताना पुस्तकाच्या ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान ही अतिशय महत्त्वाचं असतं असं या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलं आणि ते विज्ञान या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. आपण या ठिकाणी आज जिल्हा परिषद केंद्र शाळा नेवरे या शाळेतील आठवडी बाजार पाहिला. अतिशय सुंदर अशा प्रकारचा या ठिकाणी बाजार भरलेला आहे. भरगचाच्या स्वरूपाची गर्दी आहे. लहान विद्यार्थी विक्रीसाठी या ठिकाणी आरडाओरड करतायत. जे बाजारात स्वरूप असतं तेच स्वरूप आज या जिल्हा परिषद शाळेला आलेलं दिसून येतं आहे. तर प्रत्येक शाळांनी हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान निर्माण व्हावं यासाठी प्रयत्नशील राहावं असंही बऱ्याच पालकांचं या ठिकाणी म्हणणं आलं. आणि बाजारात विक्री करून ज्यावेळेस विद्यार्थी घरी येतो त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा असतो असंही बऱ्याच पालकांचं म्हणणं आलं. श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे, नेवरे.